इथूनच सर्व व्यापार होत असतात. भारताचाही इथूनच तेल आयात भारत करत असतो. त्यामुळे मोठा फटका भारताला देखील बसणार आहे. 2 कोटी बॅरल तेल रोज इथून जातं. जर हे थांबवलं म्हणजे इथून जर ब्लॉकेज टाकला इराणने तर 2 कोटी बॅरल रोजचं तेल येणं जाणं पूर्णपणे बंद होईल. एकूणच जगभरामध्ये जेवढं क्रूड ऑइल हे वाहतूक होते त्याच्यापैकी 30% वाहतूक ही या ठिकाणावरून होते असते. म्हणजे वेगवेगळ्या देशांना जे तेल जातं ते इथून जातं. नमस्कार. सध्या जगामध्ये इराण आणि इस्रायलमध्ये जोरदार युद्ध पेटलेलं आहे आणि या युद्धामध्ये अमेरिकेनं देखील उडी घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता सर्वात मोठी कारवाई अमेरिकेनं केली ती म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा यात मृत्यू झालेला आहे. त्यानंतर आता इराणकडे जो कंट्रोल आहे सर्वात मोठा तो म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. हे समुद्रातलं एक असं तळ आहे, असं ठिकाण आहे ज्यातून जगाचा मोठा व्यापार होत असतो. त्यामुळे जर यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला इराणनं तर काय होईल त्याची सुरुवात झालेली आहे. आणि दूर बसलेला भारत का चिंतेत आहे, कारण भारतीय लोकांवर याचा काहीतरी परिणाम होणार आहे. तो काय परिणाम होणार आहे, कसा परिणाम होणार आहे आणि भारत त्यावर काय उपाययोजना करणार आहे, या सर्व बाबी आपण डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये सविस्तर यावरची चर्चा करणार आहोत आणि पूर्ण विश्लेषणात्मक यातून जाणून घेऊयात की कुठे हा मार्ग आहे आणि कशा प्रकारे भारतावर त्याचा इम्पॅक्ट होईल. माझे सहकारी फराह खान देखील माझ्यासोबत आहेत, त्या देखील माझ्यासोबत या चर्चेमध्ये असतील आणि या संपूर्ण प्रकरणाचा आपण आढावा घेऊयात. बरोबर आहे श्रेयस. एकूणच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे तेलाच्या वाहतुकीमध्ये कशा पद्धतीने महत्वाचा एक भाग आहे, महत्वाचा मार्ग आहे आणि त्याचा जर ते बंद झालं तर मात्र त्याचा परिणाम जगावर कसा होऊ शकतो, सामान्य लोकांवर कसा होऊ शकतो, महागाई वाढण्याची शक्यता आहे का, हे सगळे मुद्दे या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ नेमकं काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला हा नकाशा दिसत असेल, यामध्ये गल्फ कंट्रीज आपल्याला मुख्यतः दिसून येत आहेत. त्याचबरोबर हा आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा भाग. श्रेयस, तुझ्याकडे याविषयीची मला वाटतं टेक्निकल माहिती आहे, किती लांबीचा हा भाग आहे आणि कशा पद्धतीनं वाहतूक होते. मुद्दा म्हणजे की हा जो आहे ना, इथून बऱ्यापैकी 30% जो व्यापार आहे तो जगाचा, असं पूर्ण जगाचा व्यापार. म्हणजे एकूणच जगभरामध्ये जेवढं क्रूड ऑइल हे वाहतूक होते त्याच्यापैकी 30% वाहतूक ही या ठिकाणावरून होते असते. म्हणजे वेगवेगळ्या देशांना जे तेल जातं ते इथून जातं. आपण टक्केवारी बोलतोय, यातून तुम्हाला स्पष्टता येणार नाही तरी 2 कोटी बॅरल तेल रोज, 2 कोटी बॅरल तेल रोज इथून जातं. जर हे थांबवलं म्हणजे इथून जर ब्लॉकेज टाकला इराणने तर 2 कोटी बॅरल रोजचं तेल येणं जाणं पूर्णपणे बंद होईल. ऑलरेडी तशी इराणनं धमकी दिलेली आहे, सुरुवातही केलेली आहे, कारण त्याच्याकडे 3 पर्याय आहेत. आधी आपण हे समजून घेऊयात की हा 33 किलोमीटरचा रुंद एक मार्ग आहे. इथूनच सर्व व्यापार होत असतात. भारताचाही इथूनच तेल आयात भारत करत असतो. त्यामुळे मोठा फटका भारताला देखील बसणार आहे. भारतावर आपण नंतर येणारच पूर्णपणे. आता आधी पाहूयात सौदी अरेबिया, कतर, दोहा हे सगळे जे देश आहेत, ओमान मधले UAE झालं, हे कच्चं तेल उत्पादन करणारी कंट्री म्हणून ओळखले जातात. ओपेक कंट्रीज म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. तर कच्चा तेल ते उत्पादन करतात आणि एक्सपोर्ट करतात, त्यातूनच त्यांची इन्कम होते. त्याच्यावर सर्वात मोठा फटका इथे प्राथमिक दर्शक बसणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सर्वात मोठे तेल उत्पादक देश आहे, त्याच्यामध्ये इराणचा सुद्धा समावेश आहे. मात्र इराणकडून जरी कोणते देश तेल खरेदी करत नसले तरी देखील जे या देशांमधून तेल खरेदी करतात आणि या मार्गे जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा जो मार्ग आहे अरुंद असा, तिथून वाहतूक केली जाते, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि ऑलरेडी तशी धमकी इराणकडून देण्यात आली आहे. तो दबाव ॲज अ दबावाचा एक भाग म्हणून, म्हणजे जगभराला जर कोण कोण आपल्याला साथ देणार किंवा कोण आपल्या विरोधामध्ये उभे राहणार हे इराण अगदी आधी बघून घेईल. तुम्हाला माहिती असेल इराणवर हल्ले झाले आहेत US कडून, इस्रायलकडून, आणि त्याच्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडरचा मृत्यू सुद्धा झाला आहे. आणि त्यामुळे इराण चौथा आलेला आहे. अशामध्ये इराणनं हे जे सौदी अरेबिया, दुबई असेल किंवा या देशांमध्ये सुद्धा गल्फ कंट्रीजवर सुद्धा हल्ले केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्याच्या मागे कुठेतरी इराणला दबाव टाकायचा आहे की या देशांनी US वर दबाव टाकावा, त्यांनी हल्ले थांबवावे. आणि त्याच पद्धतीनं हे जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, जिथून जगभरातील 30% तेलाची वाहतूक होते, कच्च्या तेलाची, त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल ठेवून तिथून वाहतूक जर कंट्रोल केली तर मात्र सगळ्या जगावर दबाव निर्माण होईल आणि त्याच्यामुळे सगळं जग हे US वर दबाव टाकेल, असं कुठेतरी एक रणनीती इराणची आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यातलाच एक दुसरा भाग मी आता कन्व्हे करतो, तो म्हणजे असा की सुरुवात जी झालेली आहे ना, ती आपण म्हणतोय की 2 प्रकारे त्याने दबाव निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. एक तर सर्वात आधी एक प्रश्न सर्वांना उठला, तो म्हणजे की इराण हा कतर, बेहरन या देशांवर का हल्ले करतोय, दुबईमध्ये का हल्ले करतोय, तर तिथे US मिलिटरी बेस आहेत.
आणि युएस मिलिटरी बेसवर जर हल्ला केला तर त्या देशामध्ये जर हल्ले झाले तर तिथली जी स्थिती आहे ती तणावाची होईल. आणि हे जे सर्व कंट्रीज आहेत ना, दुबई सारखे, हे पर्यटनावर आधारित आहेत. त्यामुळे जर तिथे धोका निर्माण झाला तर ते देश आहेत जे अमेरिकेवर दबाव आणतील की तुम्ही हे युद्ध थांबवा किंवा कॉम्प्रोमाइज करा. ही पहिली रणनीती. त्यानंतर याच्यावर तर आपण बोलतोच आहे की हे जर थांबवलं तर या देशांवर दबाव येईल आणि ते देखील अमेरिकेवर पुढे दबाव निर्माण करतील की काहीतरी यातून तोडगा काढा. तर ही स्ट्रॅटेजी हल्ले थांबवावे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे इराण आणि युएस यांच्यामधलं अंतर आपण बघितलं तर ते खूप दूर आहे. मग इराणच्या ज्या मिसाईल आहेत त्या युएस वर हल्ला डायरेक्ट करू शकत नाही. इस्रायलवर ऑब्व्हियसली सुरू आहे, पण युएस वर डायरेक्ट हल्ला करू शकत नाही. आणि आतापर्यंत जेवढी काही युद्ध झाली त्याच्यामध्ये युएसच्या भूमीवर कोणतंही युद्ध झालेलं नाहीये. दुसऱ्या देशांमध्ये होतं तसं आता इराणच्या भूमीवर हे युद्ध होत आहे आणि इस्रायलच्या काही भूभागावर हे युद्ध होत आहे. तर त्याच्यामध्ये एकतर युएसवर हल्ला करू शकत नाही, मग काय तर या देशांमध्ये जे तळं आहेत, मिलिटरी बेस आहेत युएसचे, तिथं टार्गेट करण्याचा प्रयत्न इराणचा आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी हल्ले केल्यामुळे हे देश पॅनिक होतील आणि ते कुठेतरी युएसवर दबाव टाकतील, त्यांनी आपलं युद्ध थांबवावं किंवा हल्ले थांबवावे असा कुठेतरी मानस इराणचा सध्या तरी आपल्याला दिसून येतो. त्याच्याकडे पर्याय काय आहे तर 3 पर्याय आहेत. तर ते 3 पर्याय जर आपण त्यावर एक नजर टाकूयात तर पहिला पर्याय काय आहे की इथे तो माइन्स टाकू शकतो आणि त्याच्याकडे काही शॉर्ट रेंजच्या मिसाईल्स आहेत. त्या मिसाईलने तो माइन्स टाकल्या तर त्या समुद्राच्या खाली माइन्स असतात, त्याच्यावरून जर जहाजने आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर ते ब्लास्ट होणार. त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे की ते त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत, स्वस्त आणि काही विस्फोटक असे ड्रोन्स आहेत जे ते इथून जर कोणी आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर त्यावर हल्ला करू शकतात. आणि त्यानंतर त्यांनी इशारा देऊन देखील ते थांबवू शकतात. काल त्याची अशी एक व्हायरल क्लिप पण आलेली आहे, त्यामध्ये ते असं सांगतात की जे सर्व शिप्स आहेत त्यांनी आपला मार्ग वळवावा, इथून येऊ नये, आणि आधीच इशारा दिलेला आहे. तर इशारा दिल्यानंतर सुरुवात झालेली आहे. तर कुणी पण आता जर जहाज इथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर काय होतं हे पाहावं लागेल. तेही काही दिवसात होईलच, कारण आता नाही, एक माझ्याकडे जी अपडेट आहे श्रेयस, त्यानुसार ऑलरेडी या ठिकाणावरून जाणाऱ्या काही शिपवर हल्ला झालाय. त्याची जबाबदारी अजून इराणनं स्वीकारलेली नाहीये, पण एकतर इराणी जे सैन्य आहे त्यांच्याकडून हे होऊ शकतं किंवा एखादी संघटना असेल त्यांना मदत करणारी त्यांच्याकडून. त्याच्यामध्ये हुती बंडखोरांचं नाव घेतलं जात आहे. त्यांनी उघडपणे इराणला पाठिंबा दिलेला आहे. तर त्याच्यामुळे हुती बंडखोर यांना इराणकडूनच पाठबळ मिळतं असं म्हटलं जातं. आणि त्यांनी ऑब्व्हियसली आता जेव्हा इराण संकटात आहे त्यावेळेला आपला उघड पाठिंबा हा इराणला दिलाय. त्याच्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा हे हल्ले होऊ शकतात. आणि आता जो हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये तेलाचं मोठं नुकसान झाल्याचं कळत आहे. त्याच्यामुळे अधिकृत अजून याविषयी माहिती आलेली नाहीये, पण हे असंच सुरू राहिलं आणि हा जो तणाव आहे तो असाच वाढत गेला तर मात्र या स्ट्रेट ऑफ हार्मोज मधून 30% वाहतूक जगभरामध्ये जी तेलाची, कच्च्या तेलाची होते त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि मग अल्टिमेटली काय होणार तर तेल महागण्याची शक्यता आहे. कच्चं तेल महागलं की मग पेट्रोल महागतं. जर मी या संदर्भातली माहिती काढली तर त्यात जर हा थांबवला आणि जगभरातलं व्यापार इथलं ठप्प झालं तर प्रति बॅरल जी तेलाची किंमत आहे कच्च्या तेलाची ती $120 ते $150 जवळपास जाऊ शकते. आणि जगामध्ये जी इकॉनॉमी आहे ती जवळजवळ डिस्टर्ब होईल ते पक्का आहे. आणि आता त्यानंतर हे आपण जगभराच्या दृष्टिकोनातून आता सर्वात महत्वाचा मुद्दा तो भारताचा की भारताचं का टेन्शन वाढलेलं आहे. तर त्याचा महत्वाचा मुद्दा असा की भारत हा इम्पोर्ट करणारा देश आहे आणि जवळजवळ तेल जे आहे ते भारत आयातच करत असतो. 70% तेल भारत आयात करतो आणि 70 ते 80% तेल हे भारतामध्ये येतं भारताचं तेल. त्यामुळे जर भारताचे संबंध इराण सोबत बिघडले आणि इराणने भारताला फेवर नाही केला किंवा इंडियन शिप्स जाऊ दिले नाही तर भारताला मोठा फटका बसेल. आणि भारतात जर इंधन महाग झालं, कच्चं तेल महाग झालं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की त्याचा सर्वसामान्यांना कशा प्रकारे बरोबर. श्रेयस, एकूणच आता भारत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष आहे आणि त्याच्यावर पुढे मग भारताची जी वाहतूक या स्ट्रेट ऑफ हार्मोज मधून होते त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. कारण सध्या 50 ते 60% म्हणजे जेवढं आपण आयात करतो कच्चं तेल त्याच्यापैकी 50 ते 60% तेल आपण या ठिकाणावरून या स्ट्रेट ऑफ हार्मोज मधून आयात करत असतो. रेड सी हा एक मार्ग आहेच, पण त्याचबरोबर हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे जिथून आपण तेलाची आयात करत असतो समुद्रमार्गे. ही जी हार्मोजची समुद्रधुनी आहे त्याच्या मार्गे. त्याच्यामुळे भारताची भूमिका आता भारताकडे एकतर असं म्हणता येईल की इस्रायल दौरा भारताच्या पंतप्रधानांनी केलेला होता आणि त्याच्यानंतर झालेला हा हल्ला आहे. आणि इराण हा भारताचा तसा आपण बघितलं तर जुना मित्र आहे.
पण सध्या जे काही समीकरणं बदलत आहेत त्याच्यामध्ये ब्रिक्सचा इराण हा एक नवीन सदस्य आहे आणि महत्वाचा सदस्य आहे आणि ब्रिक्सचं भारत नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे आता भारताची भूमिका याच्यामध्ये अतिशय महत्वाची असणार आहे. भारत नेमकी काय भूमिका घेणार, युएसच्या आणि इस्रायलच्या हल्ल्यांची निषेध करणार का, हा एक सवाल आहे. आणि दुसरीकडे का मग इराणच्या बाजूने उभा राहणार की त्यांच्याविषयी काही भूमिका भारताकडून घेतली जाते, याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. तेही आपण पर्याय आपण पाहूयात. पण एक महत्वाचा मुद्दा जो राहून गेला, त्या आपण महागाईच्या याच्यात बोलत होतो त्यावेळेला, तर जर असं झालं, जर तरचीच ही गोष्ट आहे, अजून काही झालेलं नाही आहे, पण असं घडलं तर भारताचा जर व्यापार इथून ठप्प झालाच, $10 कच्चं तेल भारतात महाग होईल. आणि जर ते $10 महाग झालं तर 0.3% महागाई वाढेल. आणि ही 0.3% वाटत असली तरीही ती तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण निर्माण करू शकते. ही यातली महत्वाची बाब आहे. म्हणूनच भारत चिंतेत आहे. हा महत्वाचा भाग आहे. आणि त्यातूनच कसं असतं की तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे की कसं आहे, या कंट्रीजमध्ये ना भारतीय जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने आहेत. बरोबर. आणि ते तिथे काम करतात, तर त्यावेळेला ते इथे घरी पैसे पाठवतात. परकीय चलन जे आहे ना त्याची आदान प्रदान भारतात होते, तर ते परकीय चलन देखील भारतात येणार नाही. तो देखील मोठा त्याच्यावर कुठेतरी परिणाम होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये तेलाचा आणखी एक मुद्दा सांगायचा राहिला की रशियाकडून भारत हा मोठ्या प्रमाणामध्ये तेल आयात करायचा, पण त्याच्यामध्ये कुठेतरी जागतिक स्तरावर दबाव वाढला. त्याच्यामुळे अमेरिकेने आणला हे बोललं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जर घेतलं त्यांच्याकडून तर आम्ही तुमच्यावर टॅरिफ लावू आणि त्या दबावात ते बोलत असतात. आणि त्याच्यामध्ये आता कुठेतरी भारतानं रशियाकडून तेलाची आयात कमी केल्याचं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये या देशांमधून भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये आयात वाढवली होती. आणि त्यामुळं जर समजा या हार्मोसच्या खाडीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न आणि तिकडून तेलाची जी काही वाहतूक होते त्याला पूर्णपणे थांबवलं तर मात्र त्याचा परिणाम आपल्या इथल्या ऑइलवर, जे काही पेट्रोल डिझेल आहे त्यांच्या किमतींवर होईल. त्याच्यानंतर आपल्या इकडून ज्या काही गोष्टींची वाहतूक केली जाते, मोठमोठे ट्रक व टेम्पो मधून ज्या सर्व गोष्टींची देशभरामध्ये वाहतूक केली जाते ते महागेल आणि मग अल्टिमेटली महागाई सुद्धा वाढेल. आणि जसं तू सांगितलं पॉइंटमध्ये किती महागाई ही वाढण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे सामान्यांवर याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला माल वाहतूक वाढली महागाई वाढतेच. आणि दुसरं एक चिंतेचं कारण म्हणजे ते काय इतका चिंतेत आहे ते पण आपण पाहूया. हा, मालवाहतुकीचा खर्च वाढला की मग महागाई ही वाढत असते आणि त्याचा परिणाम मग सामान्यांवर होऊ शकतो. तो म्हणजे चहाबारचा. तो पण इथे आहे कारण चहाबार जे पोर्ट आहे ते आपलं तिथे आहे इराणमध्ये. आणि त्यामध्ये भारताची फार मोठी गुंतवणूक आहे. आणि ते चहाबार पोर्ट आपल्यासाठी का महत्वाचं आहे आपण तेही पाहूयात. कारण चहाबार जो पोर्ट आहे तेथून मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाकिस्तानला हुलकावणी देऊन व्यापार करत असतो. तर त्यामुळे आपल्याला अफगाणिस्तानमध्ये गहू किंवा इतर काही गोष्टी जे आपण पुरवतोय, एक्सपोर्ट करतोय, कारण भारत हा एक्सपोर्ट फार कमी करतो, त्यामुळे चहाबार बंदर हे फार आपल्यासाठी महत्त्वाचं आहे जे तिथे आहे. आणि या मॅपमधून आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की हे इथे चहाबार पोर्ट आहे. याला आपण मोठं करण्याचा प्रयत्न करूयात. हां, हे बघा, हे इथलं चहाबार पोर्ट आहे जे इराणमध्येच आहे. आणि इथे भारताने जवळजवळ फार मोठी कोट्यावधीची गुंतवणूक केलेली आहे. हे ग्वादर पोर्ट आहे पाकिस्तानचं आणि हे भारत इथून ग्वादर पोर्टला हुलकावणी देऊन इथे चहाबारवर पोहोचतो. आणि चहाबारमधून आपण अफगाणिस्तान, काबूल आणि या देशांमध्ये गहू किंवा इतर गोष्टी निर्यात करत असतो, आपण त्याचा एक्सपोर्ट करतोय. तर त्यामुळे भारतासाठी हे फार महत्वाचं आहे. आणि इथे जर काही गडबड झाली तर भारताला परत त्याचं नुकसान होईल, कारण फार मोठी गुंतवणूक भारताची तिथे आहे. तर त्यामुळे चहाबारला देखील धोका निर्माण होऊ नये हे देखील सुनिश्चित करणं भारत सरकारसाठी मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढलेली आहे. बरोबर आहे श्रेयस. एकूणच चाबहार बंदर हे भारतासाठी अतिशय महत्वाचं आहे, कारण मिडल ईस्ट सोबत जो काही व्यापार होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या देशांमध्ये भारताकडून निर्यात केली जाते त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशामध्ये आता भारताकडे नेमके काय पर्याय आहेत, भारत पुढे काय पाऊल उचलू शकतो हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे. भारतात पहिला मुद्दा तेलावर इम्पॅक्ट होणारा सर्वात आधी तर भारतामध्ये विशाखापट्टणम आणि पश्चिम भागामध्ये काही असे पोर्ट आहेत, मोठे मोठे तेलाचे साठे आहेत जे भारताने ठेवलेले आहेत आणि ते समुद्राच्या खाली आहेत. तर त्यातून काय होईल की आपल्याकडे रनवे असेल, जवळजवळ 9 ते 10 दिवसांचा भारताकडे रनवे असेल. त्या काळामध्ये भारत आपली काहीतरी स्ट्रॅटेजी तयार करू शकतो की पर्यायी व्यवस्था आपल्याला काय करायची आहे. हा पहिला मुद्दा भारताचा झाला. आणि त्यानंतर सौदी, UAE अशा काही पाईपलाईन्स आहेत ज्या या मार्गाला सोडून म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या व्यतिरिक्त दुसरीकडून येतात, पण त्या जास्त रिलायबल नाही आहेत आणि त्या
त्याची जी क्षमता आहे ती कमी आहे. म्हणजे जितकं तेल जहाजने येऊ शकतं तितकं त्या पाईपने नाही येऊ शकत. तर त्यामुळे हा 8-10 दिवसाचा रनवे आणि त्या पाईपलाईनच्या मार्गे तो घेऊ शकतो. आपण आता थोड्या वेळापूर्वी रशियाचा मुद्दा डिस्कस केला तर ते होऊ शकत नाही, कारण एक उघडपणे धमकी दिलेली आहे ट्रम्प यांनी. तरी सुद्धा भारताकडे तो एक पर्याय आहे, कारण रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. त्याच्यामुळे त्या नात्यानं भारत त्यांच्याकडून अजूनही तेल आयात करू शकतो. किंवा मग भारताची आता भूमिका जसं मी सुरुवातीला सांगितलं ती अतिशय महत्वाची असणार आहे. कारण भारत इतिहासामध्ये आपण बघितलं तर अलिप्ततावाद म्हणजे आपण शांततेच्या बाजूनं नेहमीच राहिलेलो आहोत. आपण कोणालाही युद्धामध्ये साथ दिलेली नाहीये किंवा प्रोत्साहन दिलेलं नाहीये. तर आपण शांतता जगामध्ये कशी प्रस्थापित करता येईल त्याच्यासाठी आपण काम केलेलं आहे. जेव्हापासून भारताची निर्मिती झाली आहे, स्वतंत्र झालेलो आहोत आपण, तेव्हापासून आपण अलिप्ततावाद हा पाळलेला आहे. त्याच्यामुळे आता भारत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकतर मध्यस्थाची भूमिका भारत, एक्झॅक्टली. इराण आणि इस्रायल सोबत भारताचे संबंध चांगले आहेत. 3 दिवसाआधीच मोदी इस्रायल मधून आलेले आहेत. इराण सोबत पण आपले चांगले संबंध आहेत. तर त्या दोन्ही कंट्रीशी भारत चर्चा करू शकतो आणि निदान आमचं तरी तेल येऊ जाऊ द्या बाबा या भाषेत ते विनंती केली जाऊ शकते. स्ट्रॅटेजिकली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात आपण पडण्यापेक्षा ते आता मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स, एक्सटर्नल अफेअर त्यात पडेल आणि भारताला पण त्यातून सोल्युशन काही ना काही तर काढावंच लागेल. कारण आपल्याकडे आपण बघितलं रनवे फार 8-10 दिवसाचाच आहे. त्यामुळे आता भारत काय त्यावर उपाययोजना करतं ते फार महत्वाचं आहे. कारण तुमच्या खिशाला कात्री बसणार जर भारताने लवकरात लवकर यातून काही वेगळा ठोस पाऊल घेत निर्णय घेतला नाही तर. पण सरकारकडून काही ना काही निर्णय नक्की घेतला जाईल आणि याच्यामधून आपली जी आतापर्यंतची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे, आपण सगळ्यांना सर्वसमावेशक अशी भूमिका घेतो आणि शांतता कशी प्रस्थापित करता येईल यासाठी प्रयत्न भारताकडून नेहमीच केले जातात. त्याच्यामुळे आता या 2-3 देशांमध्ये जे काही युद्ध छेडलेलं आहे त्याला शांत करणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी असणार आहे सर्व देशांची. आणि भारत ब्रिक्सचं प्रतिनिधित्व करतो. ब्रिक्सचा भाग इराण आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शांतता प्रस्थापित करणं हे सगळ्यात महत्वाचं हे असेल. कारण ही जीवनवाहिनी, आता आपण हार्मोज, स्ट्रेट ऑफ हार्मोज विषयी बोललो, ती जगातली अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाते. कारण 30% एक्झॅक्टली तर म्हणजे सर्वांचा श्वास गुदमरेल. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये, परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण हे युद्ध जेवढं लांबलं तेवढी अशांतता पसरेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो. अशामध्ये आता सगळ्यात महत्वाचं असेल ते म्हणजे या देशांमध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल. नक्कीच. आता आपण या व्हिडिओच्या शेवटकडेच येतोय तर एक कन्क्लुजन, एक शेवटचं तुम्हाला याबाबत असं आहे की बघा की खामेनी यांच्यावर जो हल्ला झाला त्यातून त्यांचा जो मृत्यू झाला ही फार मोठी म्हणजे एक त्यांना आपण म्हणतो ना हे केलं, त्यांना उत्साहित केलं की आता ते ट्रिगर्ड झाले. तर ते डिवचलं. तर इराणकडून किंवा आता इस्रायलकडून युद्ध थांबण्याचे तरी संकेत फार कमी आहेत. तर त्यातून भारताला काहीतरी स्ट्रॅटेजिकलीच आपल्यासाठी मार्ग काढावा लागेल, ही चान्सेस जास्त आहेत. म्हणजे भारताचे हित कसे सुरक्षित राहतील हे बघणं भारताची प्रायोरिटी असेल. आणि दुसरं म्हणजे युद्ध हे कोणासाठी चांगलं नसतं, त्याच्यामुळे ते कसं थांबेल यासाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न होणं गरजेचं आहे. आता पाहूयात त्यावर काय होतं. मात्र हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर आपण तिथे ब्लॉक केलं तर भारतावर कसा परिणाम होणार, तुमच्यावर त्याचा काय परिणाम होणार आणि कशा प्रकारे भारताची तिथली इन्व्हेस्टमेंट आहे त्याला फटका बसू शकतो, या संपूर्ण गोष्टीचा आपण सोप्या भाषेमध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि कशा प्रकारे या सर्व कंट्रीज आणि या युद्धामधली परिस्थिती काय आहे आणि अर्थव्यवस्थेला या सर्वाचा कसा फटका बसणार आहे किंवा काय होतंय हे तुम्हाला लक्षात आलं असेल सोप्या भाषेमध्ये. नक्कीच. तर या व्हिडिओमध्ये बस आज एवढंच. जर तुम्हाला या संदर्भात काही सुचवायचं असेल, तुमच्या काही मत असेल, तुमची काही या संदर्भात प्रतिक्रिया असेल तर ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करायला विसरू नका.